हॅलो माय फ्रेंड्स. तर बघा आजचा कालचा रेग्युलरचा जो मी एकदम छोटासा दिवसभर तेवढं काही करायला नाही मिळालं, तर आता जो आहे तो छोटा एकदम शूट केला. तर त्यासाठी म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं सांगते, दिवस आणि रात्र हे दोन्ही माझ्यासाठी ते एवढे कठीण होत चालले. आता दिवस तर ठीक आहे, पण रात्री सुद्धा आता झोप होत नाही आहे. कारण महत्त्वाचं आमच्या इकडे चालू आहे, दोन्ही साईडला फ्लॅटच्या इकडल्याही साईडला काम चालू आहे आणि इकडल्याही साईडला बांधकाम चालू आहे. रात्री सुद्धा मशिनाचा आवाज असतो आणि दिवसा सुद्धा मशिनाचा आवाज असतो. बघा आवाज इथंही असेल, एवढा जास्त आवाज असते की आपण झोपू सुद्धा शकत नाही. तर काही वेळ कसं आहे ना, लोकांना कळायला पाहिजे की आपण कसं काम जरी करत आहे तर एक वेळ असते, जसं आपली वेळ आहे तशी दुसऱ्याचीही वेळ असते. म्हणजे करायचं काम, पण ते कसं 10 वाजेपर्यंत ठीक वाटते. पण हे लोक काय करतात ना, दिवसभर आणि रात्री सुद्धा यांचे कामं चालू असतात. तर बघा मी तुम्हाला दाखवते यांचे काय असते. माहिती आहे का, इथे ना खूप जास्त इरिटेट होत आहे मी. ते म्हणजे फक्त आणि फक्त त्या मशिनांचा आवाज बघा, खूपच जास्त आवाज येतो. दिवसासुद्धा त्यांच्या मशिना ठीक आहे, दिवसभर प्रत्येकजण काम करते, पण संध्याकाळी रात्री 2:30 वाजेपर्यंत सुद्धा हां ठीक आहे, चांगलं आहे काम करणं, दिवस रात्र कोणी मेहनत करत आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण काय असते ना, सोबतच त्यांचं सुद्धा एक हे असायला पाहिजे की आपण जिथे काम करत आहोत बा, तर तिथचे सुद्धा लोक डिस्टर्ब होते, त्यांना सुद्धा वेळ लागतो, त्यांना सुद्धा झोप येतं, हे सुद्धा कसं त्यांना कळायला पाहिजे असते. पण चला असो, मी 1-2दा त्यांना सांगितलं. हवा खूप जास्त चालू आहे आज, बाहेर वातावरण आहे एकदम कोमट, म्हणजे बिलकुल ऊन निघालेली नाही आहे, एकदम मस्त असं वातावरण आहे आजचं. कसं मी ना त्यांना त्या दिवशी 2 वाजता उठून सांगितलं की दादा म्हटलं थोडं 2 वाजले, 2:30 वाजले आहे आणि 2:30 वाजता तुमचा एवढ्या जोराचा आवाज येत आहे, डिस्टर्ब होत आहे आणि झोपसुद्धा आमची होत नाही आहे. दिवसभर ठीक आहे, पण रात्री तर वेळ द्या. 10च्या नंतर तुम्ही काम नका करत जाऊ, कारण 10च्या नंतर कसं खूप जास्त त्रास होतो, आम्हालाही होतो आणि वरती वगैरे असतात काही काकू, त्यांना सुद्धा खूप जास्त त्रास होतो. म्हणून कसे आजार विकार होते आणि तब्येत सुद्धा आपली खराब होते. जर आपली झोप नाही झाली तर आपण लवकर बिमार पडतो. म्हणून कसं झोप हे झालीच पाहिजे, ते मी त्यांना थोडं समजून सांगितलं. बाकी आता बघते. आणि यांचं काम 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर कितीतरी महिने, म्हणजे बघा 4 ते 5 महिने, बघा 1 वर्ष सुद्धा यांचं काम असंच चालत राहणार आहे. तर तुमचं वर्षभराचं काम आहे, तर आम्ही रोज रोज असं हे नाही करू शकत. त्यासाठी मी त्यांना समजून सांगितलं. आणि आज आहे संडे, बनेंगे अंडे. पण आमच्या घरी अंडे बनत नाही, कारण आमच्या घरी अंडही सुद्धा चालत नाही, म्हणून नो अंडे. संध्याकाळी काहीतरी वेगळं बनवूया छानपैकी. आणि आता करते मी माझे काम. आतापर्यंत मी माझ्या पूर्ण रील अपलोड केल्या, आणि रील अपलोड केल्याच्या नंतर थोडंसं म्हटलं चला आता आपण थोडा व्हिडिओसुद्धा बनवा, त्यासाठी व्हिडिओसुद्धा बनवला. बाकी दुसरं काही होत नाही. बघा मी इकडल्या साईडनं तुम्हाला काम दाखवते. इकडल्या साईडनं तसंच आहे. म्हणून होत काय आहे ना, दोन्ही साईडनं बांधकाम चालू आहे. कोणतेही 2 बेडरूम आहे, 2 बेडरूममध्ये मी कोणत्याही बेडरूममध्ये जरी झोपली, या साईडच्या बेडरूममध्ये झोपली तर इकडला जास्त आवाज, जर तिकडल्या साईडच्या बेडरूममध्ये जर झोपली तर मला तिकडला साईडचा जास्त आवाज येतो. काय करायचं हे समजत नाही आहे. 4 ते 8 दिवसापासून बिलकुलच झोप होत नाही आहे. रात्री दिवसात असं वाटते की थोडा वेळ झोपलं पाहिजे, पण दिवसभरही सुद्धा त्यांचा अजून जास्त आवाज असतो. संध्याकाळी सुद्धा 10, 11, 12 आणि त्यांचा काही वेळ नाही 2 वाजेपर्यंत. त्यामुळे माझे डोळे खूप जास्त दुखत आहे आणि त्रास सुद्धा होत आहे. तर बघा आता समोर काय होते ते बघूया. तसंच मी तुम्हाला तर व्हिडिओ दाखवणारच आहे, कसं कोणाला डिस्टर्ब नको व्हायला, बाकी दुसरं काही नसते. आपण जे काम करतो त्या कामामधून कोणाला त्रास नाही झाला पाहिजे
याची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. मी सुद्धा तेच करते की माझ्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे असं मला वाटते. तर आपणही करायचं. घराचे बांधकाम करणं, सगळं करणं ही खूप छान गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, पण सोबतच त्याचा एक टायमिंग सुद्धा असला पाहिजे, कारण आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको व्हायला. आता बघू आज दिवसभर काय बनतो व्हिडिओ. आपने मुझे बोला था दोपहर को आने को. दोपहर में 4 बजे के बाद. आप कब आइएगा? हाँ आइएगा जरूर, भूल मत जाइएगा, नहीं तो हम पहुंचाने आ जाएंगे. पैंट की सिलाई कितने की है? 200. और शर्ट्स की 150. तो एक काम कीजिए, शॉर्ट सिल दीजिए. ठीक है, बस लंबाई पैरों तक. मास्टर जी आपको फ्रेंड्स आता वाजले आहेत 8:30 आणि आता जेवण झालं. मी बनवला होता व्हेज पुलाव. मेकअप वगैरे जे काही होता व्हिडिओचे केला होता सगळं क्लीन केला आणि छानपैकी पुलाव बनवला आणि जेवण केलं. आणि बस आता 1 तास अर्धा तास थोडासा फोन पाहते आणि नंतर झोपते. असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी सिटीला सबस्क्राईब करत जा, लाईक करत जा, शेअर करत जा, कमेंट नक्की करत जा. भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.